माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सगळ्या स्तरातील लोक मोठ्या भक्तिभावानं सहभागी होतात। याच्यामध्ये नेते, अभिनेते आणि सोबतच अनेक क्षेत्रांमधील लोक सुद्धा या पायी वारीचा भाग होऊन जातात। राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सुद्धा या वारीमध्ये सहभागी झाले होते। आपल्या मतदारसंघातील दिंड्यांमधून ते पायी वारी मार्गावरती ते दिसून आले। ते प्रवास करतायत गेल्या 20 वर्षांपासून। टोपे यांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। जय हरी विठ्ठल। मी आता वारी मार्गावरती आहे आणि आता माझ्यासोबत तुम्ही बघताय राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब आहेत। सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। खूप पाऊस आहे आणि समाजसुद्धा खूप मोठा आहे। या वर्षीची भावना काय आहे, प्रतिक्रिया काय? नाही, आनंदाचा सोहळा आहे। मी मागच्या जवळजवळ 2001 पासून येतोय आणि मला खूप आनंद आहे। मागच्या 20-25 वर्षामध्ये दरवर्षी सहभाग होत असताना यावर्षी मला असं वाटतं अधिक जास्त उत्साह वाटतोय आणि सोय पण बऱ्यापैकी चांगली झाल्याचं मला जाणवतं। पण एक नक्की आहे की हा सोहळा प्रत्येकाला भेटलं तर एकच वाटतं की आपलं सगळे ताण तणाव, आपल्या सगळ्या अडीअडचणी विसरून एका भक्ती मार्गाने माणसं जे महिनाभर देतात, काही वेळेप्रमाणे आठवडा देतात, काही 4 दिवस देतात, मी पण 2-3 दिवस देतो। तर या पद्धतीनं हा माझा दरवर्षीचा सोहळा आहे। माझं आत्ताच विठ्ठलाचं दर्शनसुद्धा झालं। पाऊस मराठवाड्यात नाही आहे म्हणून मी माझ्या भागात पाऊस मनापासून भगवंताला प्रार्थना आहे की एल निनो वगैरेचा कुठलाही इफेक्ट येऊ नये आणि भरपूर पाऊस पडावा। शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब लोक सुख समृद्धी त्यांच्या घरी असावी एवढी भक्तिभावाने प्रार्थना या निमित्ताने करतो। एका बाजूला वारी सुरू आहे आणि एका बाजूला दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती खूप मोठं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं तुम्ही राज्याचे मंत्रीसुद्धा राहिलेला आहात। कशा पद्धतीनं पाहता या आंदोलनाकडे? मला असं वाटतं तरुणाईमधला जो रोष आहे त्याची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी। घटना जी घडली आहे किंवा नीटची परीक्षा आणि अन्य ज्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रातसुद्धा TATची बाबतीत जे घडलं आहे, मला वाटतं जिथं चूक झाली तिथं जो एक उद्रेक आहे मनाचा, त्याची जर लोकशाहीत दखल नाही घेतली तर ती नक्कीच चूक वाटतं आणि म्हणून त्याची खूप गंभीर दखल तरुणाईची घेतलीच पाहिजे। ही जनरेशन झेड आहे, आपण ज्याला म्हणतो, तर जेनझी जनरेशनची दखल नाही घेतली तर ते नक्कीच योग्य नाही राहणार। आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय तर झालेला लाठी हल्ला हा तर नक्कीच अमानवी वाटतो, चुकीचा वाटतो आणि आपण आपल्या घरातल्या मुलांना, तरुणाईला नेहमी विश्वासात घेऊन काम करत असतो, त्यांना विचारतो, त्यांच्या अनुषंगाने सगळे काम करत असतो। तर मला असं वाटतं की त्यांच्याशी चर्चा, विचारविनिमय करून सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात। अशा पद्धतीनं लाठीचार्ज करणं हे नक्कीच निषेधार्ह आहे। नक्की वारीच्या निमित्तानं आपण सगळेजण भेटलेलो आहोत आणि आता जवळजवळ हा अंतिम टप्पा आहे। आषाढी अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपले, काही तासांवर येऊन ठेपले। तुम्ही वारकरी माऊलींना आणि जमलेला जो सगळा समाज आहे त्यांना या निमित्तानं जय महाराष्ट्राच्या माध्यमातून काय सांगाल? नाही, एक नक्की आहे की आपले सगळे चॅनल्स, खास करून जय महाराष्ट्र असो, आता मी तुमच्याशी बोलत असताना सगळ्या चॅनलचं या भक्ती वातावरणाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं योगदान आहे। मला वाटतं ते खूप चांगलं आहे। मी जय महाराष्ट्राला खूप मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि लाखो करोडो भाविकांनासुद्धा मनापासूनच्या या आषाढीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। आपली ही वारी सुफळ संपूर्ण हो अशी भगवंताचरणी प्रार्थना। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणावरून।